मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने घोषणा की कि पुणे का कोंढवा इलाका जल्द ही शहर के मेट्रो नेटवर्क से जुड़ जाएगा, जिससे शहर के दूसरे हिस्से में कनेक्टिविटी बेहतर होगी। उन्होंने ये भी भरोसा दिलाया कि लंबे समय से रुका हुआ कटराज कोंढवा सड़क प्रोजेक्ट जल्द से जल्द पूरा किया जाएगा। थर्ड पार्टी इमेज 15 दिसंबर 2025 को पोस्ट की गई। इस तस्वीर में महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र में पुणे में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति का अनावरण करते हुए फडणवीस ने कहा कि शिवाजी नगर येले येवलेवाड़ी मेट्रो कॉरिडोर के लिए मंजूरी दे दी गई है, जबकि स्वारगेट कटराज मेट्रो लाइन को कोंढवा तक बढ़ाया जाएगा। प्रस्तावित कॉरिडोर, जिसके लिए अभी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तैयार की जा रही है, से कोंढवा एनआईबीएम और येवलेवाड़ी पब्लिक ट्रांसपोर्ट की सुविधा में काफी सुधार होने की उम्मीद है। ये पीएमआरडीए की चल रही हिंजेवाड़ी शिवाजी नगर के विस्तार होगा, जिससे टाटा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप मॉडल के तहत बन रहा है। उन्होंने आगे कहा कि पुरंदर एयरपोर्ट को जोड़ने वाली प्रस्तावित मेट्रो लाइन भी शहर के इस हिस्से को जोड़ेगी। मुख्यमंत्री कोंढवा बुड्डुक ने छत्रपति शिवाजी महाराज की घुड़सवार मूर्ति का उद्घाटन करने के बाद बोल रहे थे। ये मूर्ति भी भैरवनाथ ग्राम विकास मंडल द्वारा स्थापित की गई थी। शिवाजी महाराज का जिक्र करते हुए फडणवीस ने कहा कि मराठा शासक ने महाराष्ट्र को आत्मसम्मान का महत्व सिखाया और वे एक दूरदर्शी नेता थे, जिन्होंने शासन को एक न्यायपूर्ण और समान व्यवस्था स्थापित की। मोठ्या प्रमाणात पब्लिक ट्रान्सपोर्ट हे वापरलं गेलं पाहिजे आणि आपल्या बसेस आणि आपली जी काही मेट्रो आहे या सगळ्यांचं असं जाळं आपल्याला तयार करायचं आहे की कुठल्याही व्यक्तीला पीएमआर क्षेत्रामध्ये कुठूनही कुठेही जायचं असेल तरी देखील त्याला ते जाता येईल, त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरता येईल, त्याला कुठेही स्वतःची खासगी गाडी वापरण्याची आवश्यकता पडणार नाही। अशा प्रकारचं सीमलेस प्लॅनिंग हे आपण पुण्यामध्ये केलेलं आहे आणि आता त्याचं एक्झिक्युशन देखील मोठ्या प्रमाणात चाललंय। हे सगळं होत असताना एक गोष्ट अजून माझ्या लक्षात आली की पुण्याचं जर आपल्याला ट्रॅफिकचं सगळं जे कंजेशन आहे ईज आउट करायचं असेल तर जसं आपण जमिनीच्या वर काम करतोय तसं जमिनीच्या खाली देखील काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पुण्यामध्ये एक टनेल्सचं नेटवर्क देखील तयार करण्याचा आमचा मानस आहे की ज्या माध्यमातून आपलं संपूर्ण जे ट्रॅफिकचं कंजेशन आहे हे टनेल्सच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी डिकंजेस्ट करता येईल आणि हे जे नेटवर्क आहे हे नेटवर्क एक प्रकारे पुण्याच्या एका भागातून दुसऱ्या भागामध्ये जाण्याकरता सीमलेस कनेक्टिव्हिटी जी आहे ती कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी देईल आणि म्हणून पुढच्या काळात त्याचाही योग्य अभ्यास करून जसं मुंबईमध्ये आम्ही खूप मोठं नेटवर्क तयार केलं तशा पद्धतीचं आपण नेटवर्क तयार करतोय। यासोबत पुण्याचा जो रिंग रोड आहे या रिंग रोडमुळे पुण्याचं कंजेशन मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि त्यासोबत माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण पुण्यातनं बाहेर जाणारे रस्ते आहेत, पुणे सोलापूर असेल, पुणे नगर असेल, पुणे नाशिक असेल, पुणे सातारा असेल, अशा प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळे इंटरव्हेन्शन्स घेतलेले आहेत। खरं म्हणजे पुण्याचं ट्रॅफिकचं एक महत्त्वाचं कारण हे सगळे बॉटलनेक आहेत। आज आपण सोलापूरला जायला निघालो तर आपल्याला जो रिकामा रस्ता आहे तो लागायलाच 2 तास लागतात आणि म्हणून ह्या सगळ्यांचं इम्प्रूव्हमेंट करण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारला आपल्या MSIDC जो आपण रस्ते विकास महामंडळ तयार केलेला आहे त्याला ही जबाबदारी दिली आहे। त्यातल्या पुणे शिरूरचं तर आपण टेंडर देखील अवॉर्ड केलेलं आहे। पुणे यवतचं आता आपण त्या दिवशी सगळे त्याचे अलाइनमेंट आपण पूर्ण केलेले आहेत। त्यामुळे हे सगळं जे काही आपण त्या ठिकाणी काम करू त्यानंतर मोठ्या प्रमाणात हे कंजेशन जे आहे ते दूर झालेलं असेल आणि एक सीमलेस कनेक्टिव्हिटी ही पुण्याची चांगल्या पद्धतीने तयार करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे। यासोबत पुण्याला एक सस्टेनेबल सिटी बनवण्याकरता जायका सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये आपण या ठिकाणी गुंतवतो आहोत आणि पुण्यामध्ये थेंबन थेंब जो काही आपला सीवेजचा आहे तो ट्रीट झाला पाहिजे आणि ट्रीटेड पाणीच त्या ठिकाणी नदीमध्ये नाल्यामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीनं हा जो काही प्रोजेक्ट आहे आणि या अनुषंगिक पुणे असेल किंवा बाजूला पिंपरी चिंचवड असेल या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात STPचं जाळं तयार करून आणि त्या माध्यमातून पाणी ट्रीट करायचं असा आपला प्रयत्न आहे। आज आपण पाहतोय की पुण्याला पिण्याच्या पाण्याची एक मोठी समस्या पुढच्या काळामध्ये तयार होणार आहे, कारण आता जे पाणी आपण वापरतोय आपली लोकसंख्या काही कमी होणार नाही, ती वाढणार आहे। पुणे औद्योगिक शहर आहे, या शहरामध्ये आता तर पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे की GCCचं जे रिव्होल्यूशन आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर
म्हणजे आता IT चा जमाना संपलाय, आता GCCचा जमाना आलाय आणि आता असं प्रेडिक्शन आहे की पुढच्या काळामध्ये GCCचं कॅपिटल हे भारत होणार आहे आणि भारतामध्येही GCCचं कॅपिटल हे महाराष्ट्र होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये GCCचं कॅपिटल हे पुणे आणि नवी मुंबई होणार आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात एक GCC 5,000, 7,000, 10,000, 20,000 लोकांना त्या ठिकाणी एक प्रकारे रोजगार देतं, हायपेड जॉब्स देतं आणि इनडायरेक्ट जॉब्स देखील मोठ्या प्रमाणात त्या माध्यमातून तयार होतात. आणि म्हणून अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपले पुढच्या काळामध्ये लोकसंख्या जी वाढणार आहे किंवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या तरुणाईला एक संधी मिळत असल्यामुळे आज आपले बाहेर जाणारे लोक देखील याच ठिकाणी ज्यावेळेस रोजगार प्राप्त करतील त्यावेळी त्यांच्याकरताही या पुण्यामध्ये अनेक सोयी आपल्याला तयार कराव्या लागतील आणि त्याही दृष्टीनं आपण पुण्याचं जे प्लॅनिंग आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करतो. आणि म्हणून नव्याने खूप पाणी आपल्याला मिळेल असं नाही आहे, पण आपण जर आपलं पाणी शुद्ध केलं आणि ते पाणी जर आपल्या नदी नाल्यांमधनं सोडलं तर आज ते पाणी पुन्हा इरिगेशन करता आपल्याला वापरता येईल आणि इरिगेशन करता आपण जे डॅममधनं पाणी वापरतो ते पिण्याकरता आपल्याला देता येईल आणि त्यातनं एक सर्क्युलर अशा प्रकारची इकॉनॉमी तयार करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आणि त्या दृष्टीनं आपण हा प्रयत्न करतो. 24/7 ची योजना मागच्या काळात आपण सुरू केली. जवळपास